मोती तलाव इथं कायरोडे येथील 10वी शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं उडी घेत आत्महत्या केली। यावेळी तिला वाचवण्यासाठी तिच्या वैभववाडी नाधवडे येथील नातेवाईकांनी पाण्यात उडी घेतली। मात्र पाण्यात बुडून दोघांचाही दुर्दैवी अंत झाला आहे। शनिवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली। ती युवती ही कायरोडे येथील शाळेत 10वी इयत्तेत शिकत होती। लिसा गोसावी असं तिचं नाव असून शनिवारची सकाळची शाळा आटपून ती सावंतवाडीत आली होती। तिच्यासोबत तिची चुलत बहीण देखील होती। यावेळी वैभववाडी नाधवडे येथील रोहन गोसावी हा त्यांचा नातेवाईक मुंबईहून तिला भेटण्यासाठी आला होता। सावंतवाडी मोती तलाव येथील बापूसाहेब महाराज पुतळ्या शेजारी ते थांबले होते। या कठड्यावर तलावाच्या दिशेने तोंड करून ती बसली होती। यावेळी अचानक तिनं तलावात उडी घेतली। हे बघताच तिच्या चुलत बहिणीनं रोहन गोसावी याला याची कल्पना देताच त्याने तिला वाचवण्यासाठी तलावात उडी घेतली। मात्र त्या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला। घडलेला प्रकार बघताच काहींनी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी युवक पाण्यात तरंगताना दिसून आल्यानं त्याला बाहेर काढलं, मात्र तो मृत पावला होता। तर शालेय विद्यार्थिनी पाण्याखाली गेल्यानं तिचा मृतदेह बाहेर काढण्यास अडथळा निर्माण झाला होता। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून सह्याद्री ॲडव्हेंचर आंबोली सांगली रेस्क्यू टीमला पाचारण केलं, तर युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला। रेस्क्यू टीमला विद्यार्थिनीचा मृतदेह आढळला असून तो बाहेर काढण्यात आला। पुढील सुपस्कारासाठी रुग्णालयात हलवलं आहे। मात्र शालेय विद्यार्थिनीनं तलावात उडी का घेतली याचं कारण अद्याप समजू शकलं नाही। पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्यासह पोलीस हर्षद हिंगे घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत। मात्र या घटनेनं सावंतवाडी शहरात खळबळ उडाली असून तलावकाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती।